दुसरीकडे प्रतिक्रिया येत आहेत राजकीय। तर इकडे परळीमधली दृश्य आपण पाहताय, धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी लढत जी आहे ती परळीमध्ये पाहायला मिळते। धनंजय मुंडे परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत आणि इथे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी धनंजय मुंडे हे मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना होतील। राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्यामधल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अभिषेक करतायत, महादेवाची पूजा अर्चना करतायत धनंजय मुंडे। आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, ते सुद्धा महायुतीकडून निवडणुकीच्या मैदानात आहे। त्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि याच निवडणुकीत यश मिळावं अशी मनोकामना ते ईश्वरचरणी करतायत। परळी वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तिथे नतमस्तक झाले आहेत धनंजय मुंडे आणि महादेवाचा अभिषेक करतायत, पूजा अर्चना करतायत धनंजय मुंडे। मुंडे कुटुंबीय कुठल्याही प्रकारच्या शुभ कार्याची सुरुवात करत असताना परळी वैजनाथमध्ये जात असतात, त्या ठिकाणी अभिषेक घालत असतात, पूजा अर्चा करत असतात। आजचा दिवस हा धनंजय मुंडे यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय मुंडे ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यावेळेला अजित पवारांसोबत धनंजय मुंडे हे उभे राहिले, त्यांच्यासोबतच गेले। आज दादा गटाकडून परळीमधून पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत ते म्हणजे शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख। अशी लढत परळीमध्ये पाहायला मिळते। ही निवडणूक धनंजय मुंडेंसाठी सुद्धा गेल्या काही निवडणुकांपेक्षा वेगळी आहे, कारण धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या सुद्धा खांद्याला खांदा लावून प्रचारात बघायला मिळाल्या।